केस 2 वेन देअर इज वन कॉमन वर्टेक्स, दोन ट्रँगल आहे, दोन ट्रँगल सिमिलर आहे प्लस त्यामध्ये एक वर्टेक्स कॉमन आहे, अशा केसमध्ये सिमिलर ट्रँगल कसा ड्रॉ करायचा ती प्रोसिजर आपल्याला बघायची. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. दोन ट्रँगल दाखवले आहे, ट्रँगल ABC अँड ट्रँगल A', B', यामध्ये जर तुम्ही बघितलं दोन्ही ट्रँगलमध्ये एक वर्टेक्स कॉमन दिसतो, वर्टेक्स B. ठीक आहे, कॉमन वर्टेक्स आहे, वन कॉमन वर्टेक्सची कंडिशन आहे, दोन सिमिलर ट्रँगल आहे, ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल A', मग ह्या केसमध्ये हा जो सेकंड ट्रँगल, हा सेकंड ट्रँगल कसा ड्रॉ करायचा. क्वेश्चन, कंस्ट्रक्ट एनी ट्रँगल ABC. आपल्याला एक ट्रँगल ABC ड्रॉ करायचा आहे, साईड्सवरती काही रेस्ट्रिक्शन आहे तर तुम्ही कोणत्याही मेजरचा ट्रँगल ड्रॉ करू शकता. कंस्ट्रक्ट ट्रँगल ABC, कंस्ट्रक्ट ट्रँगल A', B', त्यानंतर आपल्याला अजून एक ट्रँगल ड्रॉ करायचं आहे ज्याचे वर्टासेस असणारे A', B आणि C', कॉमन वर्टेक्स येतोय वर्टेक्स B. ठीक आहे, सच दॅट अजून एक कंडिशन दिलेली आहे, AB अपॉन A' B इक्वल टू 5/3 अँड ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल A', B, C', म्हणजे हीच कंडिशन की सिमिलर ट्रँगल आहे, सिमिलर ट्रँगल दिलेला आहे, एक वर्टेक्स कॉमन आहे आणि साईडचा रेशो दिलेला आहे, या कंडिशन आहे. याचा यूज करून आपल्याला ट्रँगल A', B, C' ड्रॉ करायचा आहे. तो सगळ्यात आधी रफ डायग्राम ट्रँगल ABC, ट्रँगल ABC आपल्याला असं सांगितलं आहे ड्रॉ एनी ट्रँगल ABC. सो सपोज मी असा एक ट्रँगल ड्रॉ केला, ट्रँगल ABC. ठीक आहे, त्यानंतर आता सेकंड ट्रँगल असणार आहे ट्रँगल A', B, C'. सगळ्यात आधी हे बघायचं ट्रँगल ABC मोठा असणार आहे का हा सेकंड ट्रँगल मोठा असणार आहे, हे मी कसं डिसाईड करणार. इथे साईडचा रेशो दिलेला AB अपॉन A' B इज इक्वल टू 5/3. साईडचा रेशो दिलेला आहे, ABच्या समोर 5 आहे, A' Bच्या समोर 3 आहे, 5 इज ग्रेटर दॅन 3, म्हणजेच काय AB साईड A' B पेक्षा मोठी असणार आहे. ट्रँगलची ही साईड मोठी आहे, दोन ट्रँगल सिमिलर आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली बाकीच्या ज्या दोन साईड आहेत त्यासुद्धा करस्पॉन्डिंग सेकंड ट्रँगलच्या साईडपेक्षा मोठे असणार आहे. सो थोडक्यात काय, ट्रँगल ABC हा मोठा ट्रँगल असणार आहे, ट्रँगल A' B, C' हा लहान ट्रँगल असणार आहे. ठीक आहे, समजलं आपण हे कसं डिसाईड केलं, साईज कशी डिसाईड केली. कारण बघा हा रेशो दिलेला 5/3, म्हणजे मे बी असं असेल की AB 5 सेंटीमीटर असेल, A' B 3 सेंटीमीटर असेल, और असं असू शकतं AB 15 सेंटीमीटर असेल, A' B 9 सेंटीमीटर असेल. प्रत्येक केसमध्ये रेशो 5/3 येतोय. आणि यावरून जर तुम्ही साईड कम्पेअर केला 5 सेंटीमीटर ग्रेटर दॅन 3 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर ग्रेटर दॅन 9 सेंटीमीटर, म्हणजेच काय AB अपॉन A' B इक्वल टू 5/3 जर असेल, हा नंबर मोठा आहे म्हणजे करस्पॉन्डिंग साईड मोठी आहे. सो AB ह्या साईडपेक्षा मोठी असणार, म्हणजे ऑब्व्हियसली करस्पॉन्डिंग तीन ज्या साईड आहे पहिल्या ट्रँगलच्या दुसऱ्या ट्रँगलपेक्षा मोठे असणार आहे. सो ABC हा मोठा ट्रँगल आहे, छोटा ट्रँगल आहे A' B C'. ठीक आहे, आता जनरली आपण असं कन्स्ट्रक्शन करतो ना, ज्यावेळेस वन कॉमन वर्टेक्स असते तर जे कॉमन वर्टेक्स आहे ना ती इथे ड्रॉ करायची. जसे ह्या केसमध्ये B कॉमन वर्टेक्स आहे, सो ABC हा एक ट्रँगल मिळाला. आता सेकंड ट्रँगल आहे A' B C'. पॉसिबिलिटी काय असणार आहे, आपण असं कन्सिडर करू शकतो, ही जी साईड आहे AB इथेच एक पॉईंट आहे A'. ठीक आहे, आणि ही जी साईड आहे इथे एक पॉईंट आहे C'. त्यानंतर C' मधून मी अशी एक पॅरलल लाईन ड्रॉ करेल, ती इथे येऊन मिळेल, हा असणार आहे पॉईंट A'. तर ह्या केसमध्ये ट्रँगल A' B C' आणि ट्रँगल ABC हे दोन सिमिलर ट्रँगल असणार आहे. ॲज वेल एज हा रेशो कसा फॉलो करायचा ते आपण बघूया. सो थोडक्यात काय रफ फिगर कशी आली, एक ट्रँगल ABC आणि हा एक छोटा ट्रँगल A' B C'. किंवा अशी सुद्धा एक पॉसिबिलिटी असू शकते, एक ट्रँगल आहे ट्रँगल ABC. ठीक आहे, हा पॉईंट इथेच का लाय करेल, असंही पॉसिबिलिटी असेल ना की जो सेकंड ट्रँगल आहे तो असा आहे. हा पॉईंट B असणार आहे, हा पॉईंट A असणार आहे आणि हा पॉईंट C असणार आहे. ठीक आहे, हे दोन ट्रँगल सुद्धा सिमिलर आपण दाखवू शकतो, साईडचा रेशो सुद्धा आपण इथे फॉलो करू शकतो. सो ही सुद्धा एक पॉसिबिलिटी आहे. सो अशा पद्धतीने सुद्धा दोन ट्रँगल असू शकतात किंवा अशा पद्धतीने सुद्धा दोन ट्रँगल असू शकतात. बट आपण कन्स्ट्रक्शनसाठी या केसमध्ये हीच मेथड फॉलो करणार किंवा ट्रँगलची पोझिशन आपण अशीच कन्सिडर करणार आहोत. समजा इथपर्यंत रफ फिगर कशी ड्रॉ केलेली आहे. सो ABC आणि सेकंड ट्रँगल आहे A' B C. त्यानंतर ही झाली रफ फिगर. आता ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन आपण कसं करणार किंवा त्यासाठी आपल्याला काय काय यूज करावं लागणार आहे. दिस इज रफ फिगर. देन ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल A' B C' and therefore similar triangle corresponding sides are in proportion. असं मी लिहू शकते. ठीक आहे, रेशो दिलेला आहे AB अपॉन A' B. हा रेशो दिला आहे त्यामुळे मी असं लिहू शकते, therefore BC अपॉन BC' इज इक्वल टू 5/3. हा रेशो 5/3 आहे, म्हणजे प्रत्येक रेशोची व्हॅल्यू किती असणार आहे 5/3 अँड AC अपॉन A' C' इज इक्वल टू 5/3. ठीक आहे, त्यानंतर आता ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे बघा. ट्रँगल ABC तर मी ड्रॉ करेल असा. ठीक आहे,
एनी डायमेन्शन, कोणते मेजरून मी असा ट्रायंगल ABC ड्रॉ करेल. आता मला जेव्हा लहान ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, लहान ट्रायंगलचा एक वर्टेक्स ऑलरेडी मला त्याची पोझिशन माहिती आहे. आता मला A' आणि C' या 2 पॉईंटची पोझिशन इथे डिसाईड करायची की हे 2 पॉईंट कुठे असतील. तर या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण सपोज BC या बेसपासून सुरुवात केली. BC आणि BC' BC आणि BC' यांचा रेशो किती आहे, BC अपॉन BC' इज इक्वल टू 5/3. हा रेशो आहे 5/3. या रेशोचा अर्थ काय, याचा अर्थ काय, सपोज BC 5 असेल किंवा BC जर 5 सेंटीमीटर असेल तर BC' किती असणार आहे 3 सेंटीमीटर असं मी बोलू शकते सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. किंवा मी याला असंही बोलू शकते BC जर 5 पार्ट्स असेल तर BC' किती असणार आहे 3 पार्ट्स, राईट. BC जर टोटल सपोज ही लेंथ BC आहे, ही लेंथ जर 5 पार्ट्स असेल 1 2 3 4 अँड 5 अशी 5 पार्ट जर असेल तर BC' किती असणार आहे, त्यामध्ये असणार 3 पार्ट्स. म्हणजे B पासून सुरुवात केली, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, म्हणजे हा असणार BC'. ठीक आहे, समजून घ्या नीट काय सांगते. सो BC जर एवढी टोटल लेंथ असेल तर BC' किती असणार आहे, टोटल जी लेंथ आहे, टोटल लेंथ 5 असेल तर हे असणार आहे 3 पार्ट्स. तर त्यामुळे आता ही टोटल BC तर मला माहिती आहे. सपोज ही जी टोटल BC लेंथ आहे हिला मी 5 पार्ट म्हणून कन्सिडर केलं. नीट समजून घ्या, ही जी BC लेंथ आहे हिला मी 5 पार्ट म्हणून कन्सिडर केलं. 5 पार्ट म्हणून कन्सिडर केलं म्हणजे काय, ह्या BCला जर मी 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं, 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं. बट आता इथे होणार काय, सपोज BC जर 5 सेंटीमीटर राहिला असता, ठीक आहे, जर सपोज BC ही लेंथ 5 सेंटीमीटर राहिली असती तर 5 पार्टमध्ये डिवाइड करणं मला इझी होतं. मी काय केलं असं 1 सेंटीमीटर असं मार्किंग केलं असतं, त्यावर मला 5 पार्ट मिळाले असते. बट ह्या केसमध्ये BC 5 सेंटीमीटर असेल असं नाही, BC 5.3 सेंटीमीटर असू शकते, 10.8 सेंटीमीटर असू शकते, कोणते मेजर असू शकतं. मग यामध्ये एक्झॅक्टली इक्वल 5 पार्टमध्ये या BC लेंथचं कसं डिवाइड करायचं. सो त्यासाठी एक कन्स्ट्रक्शन असतं, कन्स्ट्रक्शनसुद्धा लगेच सांगते. काय करायचं, आपल्याला BC या लाईनला 5 पार्टमध्ये डिवाइड करायचं. आपण हे कशासाठी करतोय, आपल्याला C' पोझिशन लोकेट करायची. या लाईनला जर मला 5 पार्टमध्ये डिवाइड करायचं, सिम्पल काय करा, या लाईनसोबत एक ॲक्यूट अँगल बनवा. ठीक आहे, कोणता अँगल, ॲक्यूट म्हणजे काय, लेस दॅन 90 डिग्री असा एक ॲक्यूट अँगल बनणारी एक रे ड्रॉ करा. ॲक्यूट म्हणजे काय, लेस दॅन 90 डिग्री, अप्रॉक्सिमेटली 30-60 किती अँगलवरती एक अशी लाईन ड्रॉ करा. त्यानंतर ही जी लाईन आहे या लाईनला 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करा. ठीक आहे, कंपास घ्या. सपोज मी एवढं अप्रॉक्सिमेट डिस्टन्स, तर तुम्ही डिस्टन्स कितीही घेऊ शकता. सपोज मी एवढं डिस्टन्सला फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट असे मी आर्क मार्क करणार. सो झाले 5 पार्ट, 1 2 3 4 5 पार्टमध्ये डिवाइड झालं. त्यानंतर हा जो एंड आहे ना, हा एंड याला जॉईन करा, T5 आणि C. ठीक आहे, आणि ह्या T5 ला पॅरलल लाईन तुम्हाला एक एक ड्रॉ करायची, म्हणजे T4 मधून जाणारी अशी लाईन की जी याला पॅरलल असेल अशी लाईन. त्यानंतर T3 मधून या लाईनला पॅरलल असणारी लाईन. तर ज्यावेळेस तुम्ही असं कन्स्ट्रक्शन कराल तर ऑटोमॅटिकली हे जे पॉईंट तुम्हाला इथे मिळतील ना BC वरती, या पॉईंटमुळे ही टोटल BC लाईन इक्वली 5 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण एखादी लाईन सेगमेंट 5 इक्वल पार्टमध्ये इथे डिवाइड केली. जर सपोज 7 इक्वल पार्ट असं बोललं असतं, सपोज हा जो रेशो आहे हा 7/3 राहिला असता, मग आपण काय केलं असतं, ही जी BC आहे ही 7 पार्टमध्ये डिवाइड केली असते. त्यासाठी मी काय केलं असतं, BC लाईन आहे ही इथे एक ॲक्यूट अँगल फॉर्म केला, याला मी अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घेऊन असे 7 पार्टमध्ये डिवाइड केलं असतं. हा 8चा पॉईंट याला जॉईन केला असता आणि त्यानंतर ह्या प्रत्येक पॉईंटमध्ये ह्या लाईनला अशा पॅरलल लाईन ड्रॉ केलं असतं. त्या ऑटोमॅटिकली ही जी लाईन आहे ही 7 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाली असते. हा एक हे कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे इथे. ठीक आहे, सो काय केलं मी आता, ही जी लाईन आहे हिला ह्या लाईनला मी 5 पार्ट्समध्ये डिवाइड केलं. टोटल BC 5 पार्ट्स आहे, BC' किती आहे 3 पार्ट्स आहे. मग C' पोझिशन किती असणार आहे, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, फोर्थ पार्ट, फिफ्थ पार्ट. टोटल 5 इज BC' 3 पार्ट्स, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आला C'. समजलं, क्लिअर आहे. फर्स्ट टाइम बघतो त्यामुळे थोडं अवघड वाटेल, बट अगदी इझी आहे. परत एकदा आपण पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह झाला का परत एकदा मी एक्सप्लेन करेन. सो ही झाली C' पोझिशन, Bची पोझिशन झाली, C' झाली. आता A' पोझिशन मी कशी फाईंड करणार, सिम्पल आहे. A' पोझिशन फाईंड करण्यासाठी काय करायचं, अगेन ही जी साईड आहे ना, या साईडला पॅरलल असणारी साईड इथून ड्रॉ करायची. सो या लाईनला पॅरलल असणारी लाईन मी C' मधून ड्रॉ करेल. अशी काही लाईन मिळेल ती इथे जिथे इंटरसेक्ट होते, हा जो पॉईंट असेल हा पॉईंट असणार आहे A'. अशा पद्धतीने मला ट्रँगल A', C' मिळालेला आहे. आणि हे जे 2 ट्रँगल आहे हे 2 ट्रँगल सिमिलर असणार आहे. ठीक आहे, समजलं. परत एकदा सांगते, आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला सिमिलर ट्रँगल ड्रॉ करायचे आहे. एक ट्रँगल दिला होता ट्रँगल ABC,
वर्टेक्स होता बी कॉमन, आपण काय केला ABC असा दाखवला आणि इथे बी वर्टेक्स कॉमन असेल असं. आता मला काय पाहिजे सेकंड ट्रँगल दाखवायचं. मग आधी सगळ्यात आधी मी चेक केलं सेकंड ट्रँगल फर्स्ट ट्रँगलपेक्षा लहान आहे का मोठा आहे. मला समजलं सेकंड ट्रँगल लहान आहे, म्हणजेच काय A' इथे असू शकतो किंवा C' इथे, A' इथे असू शकतो किंवा C' इथे असू शकतो, अशी मी पोझिशन घेऊ शकते. अजून एक केस आपण अशी घेऊ शकतो, हा ABC असेल आणि त्यानंतर असा एक ट्रँगल असेल, बट आपण हे कन्स्ट्रक्शन नाही फॉलो करणार, आपण फक्त हीच केस फॉलो करतोय. ठीक आहे, ही एक रफ डायग्राम ड्रॉ केली. आता मला काय करायचं आहे ट्रँगल मी ABC ड्रॉ करून घेणार. ठीक आहे, ट्रँगल ABC डायमेन्शन मला माहिती असले किंवा जसं या केसमध्ये कोणतं एक ट्रँगल ड्रॉ करायचं, मग मी काय केलं ट्रँगल ABC ड्रॉ केला. यामध्ये आता मला काय करायचं आहे A' आणि C' पोझिशन पाहिजे. मी बेसपासून सुरुवात केली, मग मी बघितलं C' इथे असणार आहे कुठेतरी. मग BC आणि BC' मध्ये काय रिलेशन आहे, BC मध्ये रिलेशन आलं 5/3. याचा अर्थ काय BC जर 5 सेंटीमीटर असेल तर BC' किती असणार 3 सेंटीमीटर, किंवा मी असं बोलू शकते BC जर 10 सेंटीमीटर राहिला असता तर BC' किती राहिला असता 6 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणून मी काय केलं हा जो BC 5 असेल BC' 3 असेल, याचा अर्थ काय BC जर 5 पार्ट असेल किंवा 5 सेंटीमीटर असेल तर BC' 3 सेंटीमीटर असणार आहे. सेंटीमीटर ऐवजी मी जर पार्ट्स कन्सिडर केले तर BC 5 पार्ट असेल तर BC' किती असणार आहे 3 पार्ट्स असणार आहे. मग मी काय केलं BC याला मी 5 पार्ट कन्सिडर केला. 5 पार्ट कन्सिडर करते म्हणून मी लगेच काय केलं हा जो BC आहे याला 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केला. 1 2 3 4 5. सो एवढा टोटल 5 पार्ट आहे. मग 3 पार्ट किती असणार आहे फर्स्ट सेकंड थर्ड, म्हणजे ही जी लेंथ आहे ही लेंथ असणार आहे BC' म्हणजे हा झाला C' पॉईंट. असे आता हे पॅरललमध्ये हे पॉईंट कसे मार्क करायचे त्यासाठीचं हे कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, हा पॉईंट मिळाला. आता एक पॉईंट मिळाला सेकंड ट्रँगलचा बी तर होताच ऑलरेडी C' मार्क केला. A' कसा करायचा, याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. पॅरलल लाईन इथे जिथे कट करेल तो पॉईंट असणार आहे A'. तर अशा पद्धतीने आपला ट्रँगल A', B, C' करायचा आहे. ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल A', B, C'. आता यामध्ये आपल्याला ट्रँगल ABCचे साईड लेंथ किंवा अँगल याची काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. आपल्याला कोणता एक ट्रँगल ABC ड्रॉ करायला लावला आहे, त्यामुळे एक ट्रँगल ABC घेतलेला आहे. अप्रॉक्सिमेट मेजर घेऊन तुम्ही कशा पद्धतीने ट्रँगल ड्रॉ करू शकता. आता इम्पॉर्टंट आहे ट्रँगल A', B, C' आपल्याला ड्रॉ करायचं आहे विच इज सिमिलर टू ट्रँगल ABC. आता ट्रँगल A', B, C' यामध्ये पॉईंट Bचं लोकेशन आपल्याला माहीत आहे. आपल्याला A' आणि C'चं लोकेशन फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण सुरुवात करणार बेसपासून. त्यासाठी आपण रेफरन्स घेणार हा जो रेशो दिला आहे त्याचा AB/A', B = 5/3. तर आपल्याला काय करायचं असतं हा जो बेस आहे हा इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा. किती इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा हे आपण कसं डिसाईड करणार. आपला जो रेशो दिलेला आहे 5/3 यामध्ये मोठा नंबर कोणता आहे 5. सो आपल्याला काय करायचं ही जी साईड आहे साईड BC ही आपल्याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायची. सो इक्वल पार्टमध्ये आपण कसं डिवाइड करणार त्यासाठी एक प्रोसिजर असते जसं आपण थेरीमध्ये डिस्कस केलं. सगळ्यात आधी मी काय करणार एक ॲक्यूट अँगल फॉर्म करणार फ्रॉम पॉईंट B. ठीक आहे, ॲक्यूट अँगल म्हणजे काय अँगल विच इज लेस दॅन 90 डिग्री. सो अशा पद्धतीने काही एक ॲक्यूट अँगल फॉर्म झालेला आहे. एक रे मी ड्रॉ केलं जेणेकरून इथे एक ॲक्यूट अँगल फॉर्म होतो आहे. सपोज याला मी नाव देते M. आता इथे जो रे तुम्हाला दिसते BM याला मला 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, आणि याच्या आधाराने आपण साईड BC 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. सो 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं. सो कंपास घ्यायची, कंपासमध्ये अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घ्यायचं. किती डिस्टन्स तुम्ही घेऊ शकता, लेट्स से मी एवढं डिस्टन्स घेते. त्यानंतर असे 5 आर्क मार्क करायचे. ठीक आहे, आणि याला मी नाव देणार लेट्स से T1, T2, T3, T4, T5. केलं 5 पार्ट्समध्ये डिवाइड. आता बघायचं AB = 5 आहे. AB = 5 आहे म्हणजेच काय ट्रँगल ABC जो मोठा ट्रँगल दिसतो त्याची जी साईड आहे BC हा BC/BC' सेकंड ट्रँगलची साईड याचा सुद्धा रेशो किती असणार 5/3. त्यामुळे ABच्या समोर 5 आहे, त्यामुळे जो ट्रँगल आहे ट्रँगल ABC यामधला हा जो पॉईंट C आहे हा C पॉईंट मला T5ला जॉईन करायचा. ठीक आहे, सिम्पल आहे, समजते. आपण C's काय याला जॉईन करतो कारण AB जो ट्रँगल ABC आहे त्याचे जे साईड्स आहे त्याच्यासमोर 5 हा नंबर येतो आहे. सो AB, BC आणि AC. सो BC साईड आहे तर BC साईडमधला हा जो C पॉईंट मला कशाला जॉईन करावा लागेल T5ला. सो मी काय करणार C आणि T5 जॉईन करणार. आता नेक्स्ट स्टेप काय तर बघा BC काय झालं BC = 5 पार्ट झाला. आता मला इथे कुठेतरी C' पॉईंट असा असणार आहे की हा जर 5 असेल तर BC' किती असणार आहे 3 बिकॉज हा रेशो काय 5/3. बघा AB/A' म्हणजेच काय दॅट इज इक्वल टू BC/BC' इज इक्वल टू AC/AC' इज इक्वल टू 5/3. आपण बेसचा विचार करतो BCच्या समोर 5 आहे. सो हा टोटल 5 पार्ट्समध्ये डिवाइड करतो असं आपण कन्सिडर करतो आहे. आणि BC' समोर काय नंबर आहे 3 नंबर, म्हणजे इथे कुठेतरी थर्ड पार्ट असणार आहे. सो थर्ड पार्ट कसा करायचा त्यासाठी काय करायचं आपण इथे T5 जॉईन केला ना Cला. सो आता आपल्याला
5:3 रेशो आहे. 5 आपण जॉईन केला. आता आपल्याला हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. बट हा पॉईंट मी कसे जॉईन करणार किंवा ह्या पॉईंटपासून मी लाईन कशी ड्रॉ करणार. लाईन मी अशी ड्रॉ करू शकते, अशी ड्रॉ करू शकते, अशी ड्रॉ करू शकते. मग एक्झॅक्टली कशी लाईन ड्रॉ करायची. तर नेहमी लक्षात ठेवा की ही जी आपण CT5 ही जी लाईन सेगमेंट तुम्हाला दिसते याला पॅरललच लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची. मग पॅरलल लाईन आपण कशी ड्रॉ करणार. त्यासाठी सिंपल प्रोसिजर असते. या लाईनला पॅरलल लाईन आपल्याला इथून ड्रॉ करायची ना. मग सगळ्यात आधी काय करायचं, ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली किंवा लाईन सेगमेंट आहे ह्या पॉईंट T5 पॉईंटवरती कंपास ठेवायची. अगेन काही अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घ्यायचा. अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घेऊन आपल्याला एक आर्क मार्क करायची. लेट्स से मी अशी एक आर्क मार्क केली. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, कंपास उचलायचा, डिस्टन्स चेंज करायचं नाही. कंपास इथे ठेवायचा पॉईंट T3 वरती आणि अजून एक आर्क सेम मेजरची एक आर्क मार्क करायची. समजलं काय केलं मी. याच्या रेफरन्सने आपल्याला इथून एक लाईन ड्रॉ करायची किंवा याला पॅरलल लाईन इथे ड्रॉ करायची. म्हणून मी काय केलं, अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घेतला अंदाजाने आणि त्यानंतर इथेतून एक आर्क मार्क केली. डिस्टन्स चेंज केल्याने सेम डिस्टन्स घेतला आणि इथे T3 पॉईंटवर ठेवलं. T3 वरच काय ठेवतं कारण आपला रेशो काय 5/3. फिफ्थ पार्ट जो आहे किंवा ही टोटल BC 5 असणार आहे. आता आपल्याला C' लोकेशन फाइंड करायचं आहे. त्याच्या पुढे नंबर आहे 3, त्यामुळे आपण थर्ड पार्ट किंवा T3चा रेफरन्स इथे घेतोय. त्यानंतर कंपासमध्ये आपल्याला डिस्टन्स किती घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचं, याला पॅरलल लाईन इथे ड्रॉ करायची. सो एक पॉईंट इथे, एक पॉईंट इथे, हे एवढं डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. एवढं डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेम काय करायचं, इथे हा जो पॉईंट होता इथे कंपास ठेवायची आणि एक आर्क अशी मार्क करायची. ठीक आहे. हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला T3शी कनेक्ट करायचं आणि त्यामधून पास होणारी जी लाईन असणार आहे ती लाईन असणार आहे याला पॅरलल. हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्यामधून पास होणारी लाईन. तर हा जो पॉईंट असेल हा पॉईंट असणार आहे C'. ठीक आहे. समजलं. परत एकदा सांगते पण पॅरलल लाईन कशी ड्रॉ केली. सो आपल्याला काय, आपण काय केलं, T5 जॉईन केलेला आहे. ठीक आहे. कारण ट्रायंगल ABCच्या सगळ्या पॉईंट्स आपल्याला लोकेशन माहिती होतं. आपण काय केलं, T5 Cला जॉईन केला. रेशो आहे 5:3. T5 म्हणजे हे टोटल डिस्टन्स 5 असणार आहे. हा थर्ड पार्ट 3 असणार आहे. त्यामुळे T5 जर पॉईंट मी घेते तिथे कोणता पॉईंट घ्यावा लागेल मला, T3. मग T3 मधून पास जर मला लाईन ड्रॉ करायची, ही लाईन या T5ला पॅरलल असणार आहे. सो याला पॅरलल लाईन मला इथे ड्रॉ करायची. त्यासाठी मी कंपासचा यूज करणार. सगळ्यात आधी काय करायचं, अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घेऊन एक आर्क इथे T5 वरती ठेवून एक अशी आर्क मार्क करायची. कंपासमधला डिस्टन्स चेंज नाही करायचं. सेम कंपास उचलायचं, इथे ठेवायचं आणि एक आर्क मार्क करायची अशी. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ही थोडक्यात आपण असं बोलू शकतो विड्थ आपण घेतोय. हे डिस्टन्स किती ते बघायचं. 2 रेजमधलं किंवा अँगलच्या 2 रेजमध्ये हे डिस्टन्स किती आहे ते घ्यायचं असं आणि असंच डिस्टन्स उचलायचं, इथे ठेवायचं आणि एक आर्क मार्क करायची. यांचा जो इंटरसेक्शन पॉईंट असेल तो पॉईंट मार्क करायचा. T3 आणि ह्या पॉईंटमधून पास होण्याची लाईन आहे ते ऑटोमॅटिकली या लाईनला पॅरलल असणार आहे. त्यावरून आपल्याला C' पोझिशन मिळाली. आता राहिली A' पोझिशन. A' पोझिशन आपण कशी फाइंड करू शकतो. AC आणि A', C' हे पॅरलल आहे. त्यामुळे जर मी ACला पॅरलल लाईन ड्रॉ केली विच इज पासिंग थ्रू पॉईंट C', तर ही जी लाईन पॅरलल लाईन ज्यावेळेस मी ACला ड्रॉ करेल ही इथे जिथे कुठे इंटरसेक्ट करेल ना साईड ABला तो असणार आहे पॉईंट A'. ठीक आहे. पॅरलल लाईन कशी ड्रॉ करायची, इथे जशी आपण पॅरलल लाईन ड्रॉ केली त्याच पद्धतीने इथे सुद्धा ACला पॅरलल असणारी लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची. सो त्यासाठी आपण काय करणार, अगेन कंपासचा यूज करणार. मला ह्या लाईनला पॅरलल लाईन इथे ड्रॉ करायची. तर सगळ्यात आधी मी काय करणार, अंदाजे डिस्टन्स घेणार कंपासमध्ये आणि एक अशी आर्क मार्क करणार. ठीक आहे. डिस्टन्स चेंज नाही करणार, कंपास उचलणार आणि इथे एक अशी आर्क मार्क करणार. ओके. त्यानंतर काय करणार मी, ह्या 2 रेजमध्ये असणार हे असं हे जे 2 पॉईंट आहे याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे ते बघणार. सेम डिस्टन्स, मी डिस्टन्स आता चेंज नाही करणार आणि त्यानंतर हा जो पॉईंट आहे इथे ठेवणार मी कंपास आणि एक आर्क अशी मार्क करणार. ठीक आहे. सेम प्रोसिजर आपण फॉलो करतोय. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट, हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे यामधून पास होणारी लाईन मी ड्रॉ करणार आहे. तर ही जी लाईन असेल ही लाईन साईड ABला जिथे इंटरसेक्ट करेल तो असणार आपला पॉईंट A'. अशा पद्धतीने आपल्याला 2 सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करायचे. तर यामध्ये बघा ABC आणि A', C' हे 2 सिमिलर ट्रायंगल बनलेले दिसत आहे. नेक्स्ट क्वेश्चन अगेन सेम आहे, 1 कॉमन वर्टेक्स, बट प्रिव्हियस क्वेश्चनपेक्षा थोडा डिफरंट आहे. लगेच समजेल कसं डिफरंट आहे. 2 ट्रायंगल आहे, ट्रायंगल A', B', C' आणि एक ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC. हे 2 ट्रायंगल सिमिलर आहे. त्यानंतर साईडचं रिलेशन दिले AB/A' इक्वल टू 5/7. वी हॅव टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल A', B', तर आपल्याला A', B', कन्स्ट्रक्ट करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणताही कसाही एक ट्रायंगल ABC कन्सिडर करायचा. म्हणजे सगळ्यात इथे एक ट्रायंगल ABC ड्रॉ करायचा आणि त्यानंतर आपल्याला ट्रायंगल A', B', ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी कंडिशन यूज करायची. हे 2 ट्रायंगल सिमिलर आहे. दोघांमध्ये एक वर्टेक्स इथे कॉमन दिसतोय. इथे सुद्धा बघा वर्टेक्स B कॉमन येतोय आणि त्यानंतर साईडचा हा रेशो दिलेला आहे.
मग आता ह्या केसमध्ये आपण काय करणार, सगळ्यात आधी आपण ड्रॉ करूया रफ डायग्राम. रफ डायग्राममध्ये एक ट्रँगल सांगितलं आहे मला, ट्रँगल ABC. मी असं एक ट्रँगल ड्रॉ करेल, ट्रँगल ABC. सेकंड ट्रँगल ड्रॉ करायचं आहे. आता यामध्ये कॉमन वर्टेक्स आहे बी, मी ट्राय करेल बी मी इथेच दाखवेल ABC. ठीक आहे. सेकंड ट्रँगल आणि फर्स्ट ट्रँगल, सेकंड ट्रँगल आपल्याला ड्रॉ करायचं आहे A', B', C'. फर्स्ट ट्रँगल, सेकंड ट्रँगल, यामध्ये लहान कोणता आहे मोठं कोणतं लगेच सगळ्यात आधी डिसाईड करायचं. AB5, A', B7 म्हणजेच काय, AB 5 सेंटीमीटर असेल तर A', B 7 सेंटीमीटर असेल, 10 सेंटीमीटर असेल तर 14 सेंटीमीटर असेल. सो याचा अर्थ काय, A', B ही साईड मोठी आहे AB साईडपेक्षा, म्हणजे या सेकंड ट्रँगलची एक साईड दुसऱ्या साईडपेक्षा मोठी आहे. दोन ट्रँगल सिमिलर आहेत, त्यामुळे ऑटोमॅटिकली बाकीच्या ज्या साईड्स आहेत त्या साईडसुद्धा ह्या ट्रँगलच्या साईडपेक्षा मोठ्या असणार, म्हणजे करस्पॉन्डिंग किंवा रिस्पेक्टिव्ह साईड मोठ्या असणार आहे. म्हणजे काय, जर हा ट्रँगल ABC असेल, हा सेकंड ट्रँगल A', हा या फर्स्ट ट्रँगलपेक्षा मोठा असणार आहे. आता जे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये काय होतं की सेकंड ट्रँगल पहिल्यापेक्षा लहान होतं, मग आपण काय करतो तर इथे एक A' दाखवत होतो, इथे एक C' दाखवत होतो. या केसमध्ये सेकंड ट्रँगल पहिल्या ट्रँगलपेक्षा मोठा असणार आहे. मग आता A' ची पोझिशन कुठे असणार आहे, हा पॉईंट B आहे, हा पॉईंट A आहे, A' इथे असू शकतो, म्हणजे A', B. ठीक आहे. A', B एवढं टोटल 7 असेल, AB असेल 5. त्यानंतर आता हा पॉईंट B झाला, हा पॉईंट A' झाला. C' पॉईंट कुठे असणार आहे, अगेन दोन ट्रँगल सिमिलर आहे, म्हणजे आपण असं बोलू शकतो BC अपॉन BC' इज इक्वल टू 5/7. सेम रिलेशन फॉलो होणार आहे, BC' अपॉन BC इक्वल टू 5/7. BC 5 आहे, BC' 7 आहे. हा जर 5 असेल तर 7 म्हणजे कुठे असणार आहे, असा काही पॉईंट असेल, सपोज हा पॉईंट आहे C'. ही टोटल 7 असणार आहे, ही लेंथ असणार आहे 5. आणि त्यानंतर हे जे दोन पॉईंट जर मी जॉईन केलं तर मला मिळतो ट्रँगल ABC'. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. पहिल्या केसमध्ये जो आपण रेफरन्ससाठी ट्रँगल घेतला होता ट्रँगल ABC, त्यापेक्षा जो दुसरा ट्रँगल होता तो लहान होता, म्हणून आपल्याला कन्स्ट्रक्शन असं करावं लागेल. आता ह्या केसमध्ये काय होतं, हा ट्रँगल ABC आहे, सेकंड ट्रँगल याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागतं, हा पॉईंट कन्सिडर करायचा आहे, हा पॉईंट कन्सिडर करायचा, जॉईन करायचा. हा जो सेकंड ट्रँगल आपल्याला ड्रॉ करायचा हा फर्स्ट ट्रँगलपेक्षा मोठा असणार आहे. तर हे झालं, ही झाली रफ डायग्राम. आता यामध्ये आपण काय करणार, अगेन दिलेले दोन ट्रँगल सिमिलर आहे, त्यामुळे साईड जे आहे लगेच आपण करूया. सिन्स ट्रँगल A', B, C' इज सिमिलर टू ट्रँगल ABC अँड therefore A', B upon AB is equal to BC' upon BC is equal to A', C' upon AC. आपल्याला रेशो AB अपॉन A' B दिला आहे ना, तर आपण याला असं लिहू शकतो, दिस इम्प्लाइज, याचा अर्थ हे तीन रेशो इक्वल आहे, त्याचे रेसिप्रोकल सुद्धा इक्वल असणार आहे. सो आपण असं लिहू शकतो, देअरफॉर दिस इम्प्लाइज AB अपॉन A' B इज इक्वल टू BC अपॉन BC' इज इक्वल टू AC अपॉन A', C'. यामध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, ही व्हॅल्यू आहे 5/7 आणि त्यामुळे प्रत्येक रेशो असणार आहे 5/7. BC अपॉन BC' इज इक्वल टू 5/7 अँड AC अपॉन A', C' इज इक्वल टू 5/7. आपल्याला ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये फर्स्ट स्टेप आपण काय करणार, ट्रँगल ABC कोणता एक ट्रँगल आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, ट्रँगल ABC. आता बेसपासून आपण सुरुवात करू. BC हा बेस आहे. सेकंड ट्रँगलसाठी आपल्याला A' आणि C' ची पोझिशन माहिती पाहिजे. C' या लाईनवर असणार आहे आणि त्यानंतर A' या लाईनवर असणार. सपोज मी बेसपासून सुरुवात करते. B आणि C ची पोझिशन मला माहिती आहे आणि C' जो आहे तो ह्याच लाईनवर पुढे असणार, म्हणून मी काय करणार, असं एक रे ड्रॉ करणार. या रेवरती कुठेतरी C' असणार आहे, त्याची पोझिशन मला लोकेट करायची आहे. ती पोझिशन मी कशी लोकेट करणार, अगेन आपण रेशोचा यूज करू शकतो. BC अपॉन BC' इक्वल टू 5/7. सो याचा अर्थ काय, सपोज BC जर 5 पार्ट्स असेल तर BC' किती असणार आहे, 7 पार्ट्स असणार आहे. ठीक आहे, BC 5 पार्ट्स असेल तर BC' किती असणार, 7 पार्ट्स असणार. हा BC हा जर सपोज 5 पार्ट्स असेल तर BC' 7 पार्ट असणार आहे, म्हणजे पॉईंट इथे कुठेतरी C' पॉईंट असणार आहे. मग या C' ची पोझिशन मी कशी लोकेट करणार, त्यामुळे आता मला C' ची पोझिशन तर माहिती नाही, C' मी कसा लोकेट करणार. अगेन यामध्ये काय करायचं, इथून एक लाईन किंवा रे ड्रॉ करायचा. ही जी रे आहे याला मला डिवाइड करायचं आहे 7 इक्वल पार्ट्समध्ये. जो मोठा नंबर असणार आहे यामध्ये 5 आणि 7 मोठा नंबर आहे, 7 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं. अगेन मी कंपास यूज करणार. त्यानंतर BC इक्वल टू 5, BC इक्वल टू 5 मग काय 1 2 3 4 5 हा जो पॉईंट आहे हा पॉईंट ह्या पॉईंटला जॉईन करायचा Cला. ठीक आहे,
हा पॉईंट याला जॉईन केला का, कारण हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्याला 5 पार्ट्स कन्सिडर करायचं आहे. आणि त्यानंतर हा जो लास्ट पॉईंट आहे हा लास्ट पॉईंट, ह्या लास्ट पॉईंटमधून ह्या साईडला किंवा ह्या लाईनला पॅरलल असणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची. सो ती पॅरलल लाईन अशी काही असेल, ही लाईन ह्या एक्सटेंडेड लाईनला जिथे कुठे कट करेल तो असणार आहे पॉईंट C डॅश. ठीक आहे, समजलं आपण काय केलं. सगळ्यात आधी बघा, यामध्ये आपल्याला C डॅशची पोझिशन माहीत नव्हती. C डॅशची पोझिशन आपल्याला डिसाईड करायची होती. त्यासाठी आपण काय केलं बघितलं, आपल्याकडे रेशो आहे 5/7. सरळ एक रे ड्रॉ करायचं आहे. या रेला इथे 5 आणि 7 आहे, मोठा नंबर कोणता 7 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं. ठीक आहे, त्यानंतर 5 आपल्याला पॉईंट C ची लोकेशन माहिती आहे, त्यामुळे पॉईंट C ला हा जो 5th पार्ट असणार आहे, हा जो पॉईंट आहे किंवा याला जर मी असं बोलली T1 T2 T3 T4 T5 T6 अँड T7, T5 ला याला जॉईन करायचं. त्यानंतर हा जो लास्ट पॉईंट आहे, ह्या पॉईंटमधून या लाईनला पॅरलल असणारी एक लाईन ड्रॉ करायची. ती इथे जिथे कुठे इंटरसेक्ट करेल तो असणार पॉईंट C डॅश. असं आपण का करतोय, कारण ज्यावेळेस आपण अशा एक एक पॅरलल लाईन अशा ड्रॉ करू त्यावेळेस काय होणार, ही जी टोटल लाईन सेगमेंट आहे हे आपण 7 पार्टमध्ये डिवाइड केलं, त्यामुळे ही जी रे किंवा ही जी लाईन सेगमेंट आहे ती सुद्धा 7 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. एवढं डिस्टन्स म्हणजे 7 पार्ट असणार, एवढं डिस्टन्स म्हणजे 5 पार्ट असणार आहे. ठीक आहे, C डॅशची पोझिशन समजली. आता राहिली A डॅशची पोझिशन. A डॅशची पोझिशन कशी फाइंड करायची, अगेन सिंपल आहे. C डॅशची पोझिशन मला समजली. A डॅश आणि C डॅश ही लाईन आपल्याला पाहिजे, त्यामुळे काय करायचं, AC ला पॅरलल असणारी एक लाईन ड्रॉ करायची. सगळ्यात आधी आपल्याला AC सुद्धा एक्सटेंड करायचं आहे, सॉरी AB सुद्धा एक्सटेंड करायची. त्यानंतर ह्या पॉईंटमधून याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. अशी ही लाईन जिथे इंटरसेक्ट करेल तो असणार आहे पॉईंट A डॅश. आता ज्यावेळेस आपण पेपरवरती कन्स्ट्रक्शन करू त्यावेळेस अजून तुम्हाला क्लिअर होईल, बट अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, समजलं. लास्ट एक्झाम्पल प्रमाणेच आहे, फक्त तिथे काय होतं की सपोज 5 पार्ट्स होते, रेशो होता फॉर एक्झाम्पल 3/5. मग आपण काय करायचो, ही जी लाईन सेगमेंट याला 5 पार्टमध्ये डिवाइड करतो. हा पॉईंट असणार आहे C डॅश आणि हा जो थर्ड असेल हा असणार आहे C. म्हणजे हा एक ट्रँगल मिळेल आणि असा एक ट्रँगल आपल्याला मिळणार आहे. ह्या केसमध्ये काय होतंय की जो ट्रँगल आपल्याला पाहिजे आहे, जो ट्रँगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे त्यात तो याच्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे आपल्याला फक्त काय करायचं आहे, ही जी BC ही जी लाईन आहे पुढे एक्सटेंड करा. त्यानंतर याला टोटल पार्टमध्ये डिवाइड करा. एंड पॉईंट जिथे कनेक्ट होतील तो असणार आहे C डॅश आणि त्यानंतर याला पॅरलल लाईन ह्या रेला जिथे कनेक्ट होईल तो असणार आहे A डॅश. अशा पद्धतीने ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल A डॅश BC डॅश. यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्ट एनी ट्रँगल ABC असं बोललं आहे, त्यामुळे आपण एक ट्रँगल ABC ड्रॉ करू शकतो विथ एनी मेजर. ट्रँगल ABC ड्रॉ केला आहे. आता आपल्याला पॉईंट Bची तर पोझिशन माहीत आहे, वर्टेक्स Bची पोझिशन माहिती आहे, आपल्याला पाहिजे A डॅश आणि C डॅशची पोझिशन. सो आपल्याला आता A डॅश आणि C डॅश हे 2 पॉईंट लोकेट करायचे. C डॅश कुठे लाय करणार आहे, BC ही जी लाईन सेगमेंट आहे हिला जर मी पुढे एक्सटेंड केलं तिथे कुठेतरी C डॅश लाय करणार आहे. त्याच पद्धतीने BA सुद्धा एक्सटेंड केलं तिथे कुठेतरी A डॅश लाय करणार. म्हणून मी सगळ्यात आधी काय केलं, एक ट्रँगल ABC ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर BC ॲज अ रे एक्सटेंड केले आणि BA सुद्धा ॲज रे एक्सटेंड केलेला आहे. इथे कुठेतरी C डॅश असणार आहे, इथे कुठेतरी A डॅश असणार आहे. त्यानंतर आपण काय बघतो, आपण रेशो बघतो. रेशो आपल्याला दिलेला आहे 5/7. यामध्ये मोठा नंबर कोणता आहे, 7. ठीक आहे, A डॅश B इक्वल टू 7 म्हणजेच काय, इथे कुठेतरी C डॅश असणार आहे आणि हे टोटल 7 पार्ट्स असणार आहे आणि त्यामधला 5 पार्ट BC आहे. कारण AB अपॉन A डॅश B म्हणजेच काय, BC अपॉन BC डॅश. त्यामुळे हा 5 पार्ट असेल, BC डॅश असणार आहे 7 पार्ट. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथे ही जी लाईन आपल्याला दिसते या लाईनला आपल्याला 7 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. एखाद्या लाईनला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करण्यासाठी आपण काय करतो, आपण एक ॲक्यूट अँगल फॉर्म करणारा एक रे ड्रॉ करतो, जसं आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये केलं. सो आता याच्याशी ॲक्यूट अँगल फॉर्म करणारा एक रे मी ड्रॉ करेल या पद्धतीने. ॲक्यूट अँगल म्हणजे अँगल किती पाहिजे, अँगल शुड बी लेस दॅन 90. त्यामुळे जर तुम्ही असा इथे असा एक रे ड्रॉ केला किंवा असा रे ड्रॉ केला तो चालणार नाही. हा जो रे आहे हा नेहमी इथे ॲक्यूट अँगल फॉर्म करताना दिसला पाहिजे. म्हणजे हा जो अँगल आहे अँगल लेस दॅन 90 दिसला पाहिजे. आपल्याला किती पार्टमध्ये डिवाइड करायचं, 7. मग काय करायचं, कंपास घ्यायची, कंपासमध्ये अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घ्यायचं आणि 7 इक्वल पार्टमध्ये ही जी रे आहे या रेला डिवाइड करायचं. सो लेट्स से मी एवढं डिस्टन्स घेतले, इथे ठेवणार मी कंपास. 7 पार्ट्स 1 2 3 4 5 6 अँड 7. ठीक आहे, 7 पार्ट्समध्ये डिवाइड केलं. लगेच काय करायचं, इथे मेन्शन करायचं दिस इज T1 T2 T3 T4 T5 T6 अँड T7. इथे तुम्ही नाव काही देऊ शकता, B1 B2 B3 देऊ शकता, R1 R2 R3 काही नाव देऊ शकता. सो टोटल 7 पार्ट्समध्ये झालं. आता यामध्ये बघा आपण काय करतो, एकदा दिलेल्या इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाल्यानंतर आपण यावरचा एक पॉईंट इथे कुठेतरी जॉईन करतो. पण मग कोणता पॉईंट जॉईन करायचा, आपल्याकडे BC दिलेला आहे. BC किती आहे, 5. BCची एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला माहिती आहे, BC इक्वल टू 5 पार्ट्स. त्यामुळे काय करायचं, हा जो 5 आहे T5 आहे
हा T5 मला Cला जॉईन करायचा आहे. ठीक आहे, समजते? T5 मी कशाला जॉईन करणार? Cला, बिकॉज Cची एक्झॅक्ट पोझिशन मला माहिती आहे. BC म्हणजे किती? 5 पार्ट्स आहे, त्यामुळे मी काय करणार? T5 Cला जॉईन करणार. सो C to T5. ओके, आता मला काय पाहिजे? इथे कुठेतरी C' असणार आहे. C' इक्वल टू 7 पार्ट्स. त्यामुळे काय करावं लागणार मला? C' असा कुठून तरी पास होणार आहे, म्हणजे लाईन अशी असणार आहे. T7 मधून पास होणार, बिकॉज एवढं टोटल आहे 7 पार्ट. सो इथून पास होणारी लाईन मला ड्रॉ करायची. ही जी लाईन असणार आहे किंवा ही जी साईड असणार ही या लाईनला पॅरलल असणार, म्हणून आपण काय करणार? ही जी रेड लाईन दिसते याला पॅरलल असणारी लाईन T7 मधून पास होणारी आणि याला पॅरलल असणारी लाईन आपण ड्रॉ करूया. सो पॅरलल लाईन आपण कशी ड्रॉ करतो? अगेन त्यासाठी आपण कंपासचा यूज करणार. आपण कंपास ठेवणार पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी. अगेन काही अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घेणार. लेट्स से एवढं डिस्टन्स मी घेते. इथून मी एक आर्क मार्क करणार. अशी डिस्टन्स चेंज नाही करायचं, कंपास उचलायची. T7 पॉईंट इथे आहे, इथून सुद्धा अशीच एक सेम मार्क करायची. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं? हे जे डिस्टन्स आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट, म्हणजे हा जो सपोज मी अँगल कन्सिडर केला, हा अँगल याच्या दोन रेसवरती जिथे इंटरसेक्शन पॉईंट आहे ना तिथे अशी कंपास ठेवायची. हे डिस्टन्स घ्यायचं आणि सेम डिस्टन्स एक पॉईंट इथे ठेवून इथे एक मार्क करायचं, आर्क मार्क करायचं. ठीक आहे, आता इथे आपल्याला एक इंटरसेक्शन पॉईंट दिसतोय. ही आर्क आणि ही आर्क यांचा इंटरसेक्शन पॉईंट आहे हा इथे. हा इंटरसेक्शन पॉईंट आणि हा इंटरसेक्शन पॉईंट यामधून पास होणारी लाईन मला ड्रॉ करायची आहे. हा T7 पॉईंट आणि हा इंटरसेक्शनचा पॉईंट यामधून पास होणारी लाईन मला ड्रॉ करायची आहे. सो ती लाईन असेल अशी. ठीक आहे, आणि हा जो पॉईंट असेल हा असणारा पॉईंट C'. समजलं? बघा पॅरलल दिसत आहे दोन लाईन. अशा पद्धतीने आपल्याला C' ची पोझिशन मिळाली. आता A' ची पोझिशन फाईंड करायची. तर यासाठी अगेन आपल्याला लाईन इक्वल पार्टमध्ये डिवाइड वगैरे करण्याची गरज नाही आहे. आपल्याकडे ऑलरेडी AC आहे. A' इथे कुठेतरी असणार आहे आणि ही साईड एकमेकांना पॅरलल असणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं? फक्त आता ACला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करायची, विच इज पासिंग थ्रू पॉईंट C'. याला पॅरलल असणारी लाईन की जी C' मधून पास होते ती आपण कशी ड्रॉ करणार? अगेन कंपासचा आपण यूज करणार. या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. सो इथे कंपास ठेवणार आणि त्यानंतर पॉईंट, त्यानंतर एक आर्क मार्क करणार. असे डिस्टन्स चेंज करायचं नाही, सेम आपल्याला अजून एक आर्क असे मार्क करायचे. त्यानंतर या अँगलच्या दोन रेजमध्ये असणारे हे डिस्टन्स आपल्याला बघायचं, किंवा हे जे दोन इंटरसेक्शन पॉईंट आहे याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे. डिस्टन्स चेंज करायचं नाही, कंपास उचलायची. त्यानंतर इथे ठेवून एक आर्क मार्क करायची. हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे हा पॉईंट आणि C' यामधून जी लाईन पास होईल ती लाईन पुढे जाऊन इथे जिथे कुठे इंटरसेक्ट करणार आहे तो पॉईंट असेल A'. त्यामुळे हा पॉईंट आणि हा पॉईंट यामधून पास होणारी लाईन मला ड्रॉ करायची आहे. सो ती लाईन असेल अशी. ही पुढे इथे कुठे इंटरसेक्ट करते? या पॉईंटला. तर हा पॉईंट असणार आहे A'. तर अशा पद्धतीने आपल्याला A', B, C' हा ट्रँगल मिळालेला आहे, विच इज सिमिलर टू ट्रँगल AB